श्रीराम समर्थ. पार्वती पते हर हर महादेव. आज श्रावणी सोमवार. आज श्रावणी सोमवारची काय कहाणी आहे? अगदी सगळ्यांना ज्ञात असलेली खुलवर दुधाची गोष्ट. एक राजा होता आणि त्यांनी आपल्या राज्यामध्ये अशी दवंडी पेटवली की सगळ्यांनी आपल्या घरातलं दूध, सगळंच्या सगळं दूध शंकराच्या गाभाऱ्यामध्ये घालावं. कारण त्याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली होती की श्रावणी सोमवारी शंकराचा गाभारा पूर्ण दुधाने भरून टाकावा. आता सगळ्या जनतेतल्या लोकांना भीड पडली आहे. प्रत्येकाने आपापल्या घरातलं सगळं दूध हे गाभाऱ्यामध्ये आणून टाकलं. पण त्याच गावामध्ये एक म्हाताऱ्या आजीबाई होत्या. त्यांनी काय केलं? घरातल्या गाई वासरांना चारा दिला, घरातल्या मुलाबाळांना दूध दिलं, गाईच्या वासरांना दूध पाजलं आणि मग उरलेलं थोडंसं दूध म्हणजे वाटीभर, खुलभर म्हणजे वाटीभर दूध घेऊन शंकराच्या दर्शनाला गेल्या. 2 बेलाची पानं घेतली, 4 तांदूळ घेतले आणि शंकराच्या दर्शनासाठी गेल्या. बेलाचं पानं वाहिली, तांदूळ पुढे ठेवले आणि दुधाचा नैवेद्य दाखवताना त्या काय म्हणाल्या की भगवंता, राजांनी सांगितलंय की संपूर्ण दूध घरातलं इथे आणावं, पण मी सगळ्यांचा आत्मा तृप्त केलाय आणि थोडंसं जे तुझ्यासाठी आणलंय ते तू गोड मानून घे. आत्तापर्यंत एवढ्या सगळ्यांनी दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. मग माझ्या छोट्याशा दुधाने भरणार नाही, पण तू ते गोड मानून घे, असं म्हणून शंकराला अर्पण केलं. म्हातारी माघारी फिरलीये आणि मग तिथे जो गुरव बसला होता त्या गुरवाला कळलंय की गाभारा भरलाय. त्यांनी राजाला ही बातमी सांगितली. राजाने विचारणा केली. दुसऱ्या सोमवारी तिथे शिपाई बसवले, पण म्हातारीनी तसंच दर सोमवारी केलं आणि शेवटी गाभारा भरतोय, पण कोणामुळे भरतोय हे राजाला कळेना. शेवटी तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः तिथे बसलाय आणि आजीबाईंनी दूध दिल्यानंतर, अर्पण केल्यानंतर गाभारा भरलाय. आजीबाईंचा हात राजाने धरलाय आणि मग अभय देऊन तिला विचारलंय की हे कसं घडलं. तेव्हा ती म्हणते की सगळ्यांचे आत्मे तृप्त करून मी माझ्या घरातलं थोडंसं राहिलेलं दूध भगवंताला अर्पण केलं. म्हणजेच जे भगवंताला म्हणजे कोणाला उपाशी ठेवून भगवंताला दिलं तर ते आवडत नाही. म्हणून ह्या दुधाच्या कहाणीतून आपल्याला काय शिकायचं आहे की समाजामध्ये समजूतदारपणा असला पाहिजे, एकजूट असली पाहिजे, सर्वांना तृप्त करून दानधर्म करावा अशी शिकवण आहे. आणि जे आहे त्यातलं देवाला भक्तिभावानं अर्पण करावं, हे ही